येस तर मंडळी राम राम मंडळी घासेवलं प्रथम सर्वांचं स्वागत आहे. फायनली काल बराच प्रवास केल्यानंतर थेट आलो आम्ही. इथे आहेत राहतात आमचे नातेवाईक आहेत सुगंधा आणि अमोल. असे सुगंधा आमच्या गावचे आणि अमोल आमचे जाव आहे. तर थेट आम्ही नाशिकमध्ये स्टे केला आणि इथून आता निघतो त्र्यंबकेश्वर. तर हा बघा हा साईचा ब्लॉग आहे. काय साई ब्लॉगचं नाव? यस गुड. हे भाऊ जाम सोय केले भाऊ, थँक्यू. जाम सोय केली. हां आमच्या जावयाने जाम सोय केली. सुगंधा जाम सोय केली आमची, धन्यवाद. आता थेट आम्ही निघू परत त्र्यंबकेश्वर. यस तर ही सगळा हा आमचा बिराड गावाकडून आलं आहे थेट. रोटी नो आय हसते. चला आता आपली गाडी काढू, त्र्यंबकेश्वर जाऊ. बरोबर नाशिकमधून निघाल्यावर त्र्यंबकेश्वर पोहोचलो आता जवळजवळ आपण. पावती घेता इथं. पोचलो आपण पार्किंगमध्ये. आणि तुम्ही जर आलात तर प्रायव्हेट पार्किंग करूच नका. ही गव्हर्नमेंटची पार्किंग आहे. फक्त 50 रुपये घेतात आणि मस्तपैकी सावलीत अशी पार्किंग आपली गाडी पार्क केलेली आहे. आणि इथूनच फक्त 200 मीटरच्या अंतरावर फक्त मंदिर आहे. आणि सांगता 1 किलोमीटर आहे. तुम्हाला दाराशी सोडतो मंदिराच्या आणि 300 रुपये घेतात. पण असं करू नका, डायरेक्ट थेट या पार्किंगमध्ये लावा गव्हर्नमेंटच्या पावती फाडल्यावर. गेट जो एंट्री आहे त्र्यंबकेश्वर नगर परिषद सहर्ष स्वागत करीत आहे. आणि चालत जायचं इथून जवळजवळ. हां आलो आपण आता. बाप्पा येईल ना तिथं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. असा मंदिराचा कळस आणि मंदिर आपल्याला दिसतं येतच. तर आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार. एक वाजून 40 मिनिट आलेत आणि सध्या आहे मी आता लाईनमध्ये. इथे जायचं आहे पण आतापर्यंत गर्दी भयानक गर्दी आहे. आता किती वेळ लागते तुम्हाला एंडला सांगेन, पण सध्याची गर्दी बघा. आता सुरुवात आहे. इथे सुरुवात आहे, अजून बाकी आहे. पुढे काय होते बघूया किती वेळ लागत आहे. सोबत आहे फ्रुटी, यस कँडी आणि बायको. फायनली दर्शन घ्यायचा विचार केला. बाहेरून जायचं होता पण देवाजवळ येऊन बाहेरून जायचं जरा मनाला खसला. म्हणून जरा दर्शन घेऊ. किती वेळ वेळ लागेल, संध्याकाळी गेलं तरी काय फरक नाही. तर लाईन चालवा जरा बरं वाटतं आहे. आणि ही अशी तुफान गर्दी आहे. नो 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 तर फ्रुटी होते तेव्हा अंकल घेते जा. गुस्सा हो गए. अशी लाईन चालतंय आणि ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर लाईनला राहिला तर 5-6 तास तरी लागतील. ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे माईकवर. अशी लाईन असल्यावर काय वाटणार नाही. आपल्या लहान लहान मुलं पण आरामात दर्शन घेऊ शकतात. येस तर फायनली मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे. जवळजवळ 2-2.5 तास लाईनमध्ये राहून. तर मंदिराजवळ आल्यानंतर अशा 3 लाईनी मंदिरात जातात. एक इकडच्या VIP आणि ह्या 2 साध्या आमच्या. 2-2.5 तास व्हायला आले आम्हाला. जवळ आलो मंदिरापाशी. यस तर फायनली दर्शन झाला आणि जवळजवळ 3 तास लागले आम्हाला दर्शनाला. आणि इथून बाहेर आलो आम्ही आणि हा असा मंदिर आपल्याला दिसतंय समोर. फायनली दर्शन झाला, परंतु बाहेर खूप बेकार परिस्थिती आहे. कारण का
आपण जेव्हा दर्शनाला येतो आणि ते सांगतात की तुमचं दर्शन एक 5 मिनिटात करून देतो, 1000 ते 1500 रुपये घेतात. सॉरी 1000 नाहीच आहेत, 1500 2000 रुपये घेतात. जशी गर्दी असतात तसं रेट वाढतात त्यांच्या दर्शनाचा. तुम्हाला 10 मिनिटात दर्शन करून देतात, परंतु त्यासाठी आम्ही पण थांबलो नाही जाणे, कारण गर्दी होती, लहान मुलं होती आणि थांबलो. पण त्यांनी शेवटीला काही घेतलं नाहीच आम्हाला आतमध्ये. आणि फायनली आम्ही विचार केला की मेन दर्शनाच्या लाईनला राहू. आणि तिथे 3 तासात फक्त आमचं दर्शन झालं, जास्त काही उशीर नाही लागला. त्यामुळे जर तुम्ही आलात तर त्या भानगडीत पडू नका, सरळ लाईनला राहा आणि जेणेकरून तुमचं दर्शन व्यवस्थित होईल. फायनली आता मंदिराच्या बाहेर